मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 26/11 हा हमला तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल। 26 नोव्हेंबर 2008 आतंकवादी कसाब याला जिवंत पकडणारे आमचे वीर शहीद तुकाराम ओंबले सर यांच्या गावी आज मी जात आहे। मी एकनाथ येनू ओंबळे अशोक चक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम गोपाळ ओंबळे यांचा चुलत भाऊ। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 26/11 हा हमला तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल। 26 नोव्हेंबर 2008 आतंकवादी कसाब याला जिवंत पकडणारे आमचे वीर शहीद तुकाराम ओंबले सर यांच्या गावी आज मी जात आहे। सातारा जिल्ह्याच्या केदंबे हे गाव आहे त्यांचा। केदंबे गाव आजपर्यंत कोणीच YouTube वरती शूट केलेला नाही आहे आणि पहिला व्हिडिओ आपला असणार आहे आणि मी तिथे जाणार आहे, त्यांच्या जीवनाबद्दल, तिकडचे जे स्थायिक लोक आहेत त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। चलो मी आता अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज। ही आपली बाईक इथे पार्क आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चला तर प्रवासाला सुरुवात करूया। अस्सलामु अलैकुम या अहलल कबूर। आहे राजापूर तालुक्यामध्ये कातळी हा गाव, अलीकडे सिंधुदुर्ग जिल्हा। मी इथून राजापूरला जाणार, राजापूर ते लांजा, लांजामधून साखरपा रोड पकडून मी मलकापूरला जाणार, मलकापूर ते कराडला जाणार, कराड ते साताराला जाणार। तर असा माझा रूट आहे आजचा आहे। मी हा कात्रादेवीवाडीचा रिक्षा स्टँड आहे, ते छोटासा फिश मार्केट आहे। इथून जर राईटला गेलो तर देवगड, मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा आणि आपल्याला स्ट्रेट जायचं आहे राजापूरला। छोटासा रोड, कोकणातील लालपरी ची सुंदर अशी बस बघत आहात। मोठा ब्रिज आणि खाली छोटा ब्रिज आहे, ब्रिटिश कालीन ब्रिज, आणि लेफ्ट साईडला राजापूर आहे आणि राजापूर आमचा तालुका आहे। तर इथे हा पेट्रोल पंप आहे, हायवेलाच आहे, तर इथे पेट्रोल भरून घेऊया आपण। अरे हा बरोबर, कॉमेंट्री वाला। तर आता एअर पण चेक करून घेऊया आपण। आता आम्ही लांजा सिटी ह्या इथे पोहोचलेलो आहोत। चप्पलची ॲडव्हर्टाइजमेंट बघा। तर हा लांजा आहे, लांजाच्या पुढे आल्यानंतर साखरपा, मलकापूर, कोल्हापूर हा रूट घ्यायचा आहे आपल्याला। मध्ये मासे आहेत बघा, अंबा घाट आहे, तुम्ही सर्वांनीच ऐकलेला असेल अंबा घाट। गाडी तिथे पार्क केली, हा घाट आहे, काय व्ह्यू आहे बघा तुम्ही। लालपरी हे बघा, रोडच्या साईडला सर्व ऊस आहेत, गन्ना। हॉटेल सह्याद्री ह्या इथे नाश्ता करायला थांबलो आहे। तर इडली घेतलेली आहे मी नाश्त्यामध्ये। वाव, काय व्ह्यू आहे यार। एक आमच्या इकडची देवगडची पवनचक्की आणि दुसरं समोर तुम्ही बघा, आपण समोर बघू शकता मलकापूरला पोहोचलोय मी। झाड बघा किती मस्त आहे। आय लव तुरुकवाडी।
कुठला गावाला आहे हा? तर आता मी पाचवट फाटा ह्या इथे थांबलेलो आहे आणि इथे काका आहेत बघा. एक रायडर मित्र भेटला मला, तो थांबला मला बघून. ते कुठे जात आहेत तुम्ही? बोला असं असं इथे ते जात आहे. तर बोला चला जाऊया. तो पुण्याला जात आहे, मी साताऱ्याला जात आहे, तर एकत्र जाऊया आता. मला वाटते हा कराड आहे, कराड. 45 डिग्री भाई साहब, काय गरमी आहे माहिती आहे, अफलातून. तर ही सातारा सिटी आहे. आज जुम्मा है और जुम्मा की नमाज हम आज सातारा में अदा करेंगे. बॉम्बे रेस्टॉरंट बनून तिथे मी हा राईस घेतलेला आहे. तर आता इथून मला केदंबे या गावामध्ये जायचं आहे. इथून 38 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, सातारावरून 38 किलोमीटर. आणि आतापर्यंत आपली रनिंग 230 किलोमीटर झालेली आहे. हसनी गाव आहे. इथून केळंबे किती? 3 किलोमीटर आहे. ओके. छोटासा रोड आहे, अरुण रोड आहे, आपण बघू शकता. आणि आता आपण केदंबे गावाजवळ पोहोचलेलो आहोत. तुकाराम ओंबळे सरांचा हाच गाव ना? हा ना. घर कुठे आहे त्यांचं? इथं जुनं घर आहे आणि तिथे नवीन घर आहे. जुनं घर कुठे आहे? इथलं इथे जत्रा भरली इथं आत. अच्छा, इथे जत्रा, आज जत्रा आहे. होय का? ओंबळे सरांचा हाच गाव ना? केदंबे. त्यांचं घर कुठे आहे? घर घर कोणते ओंबळे? तुकाराम ओंबळे सर. तुकाराम ओंबळे. तुकाराम ओंबळे ना? हां, घर गावात आहे. गावात घर आहे का? मी ॲक्च्युली रत्नागिरीवरून आलो, रत्नागिरी राजापूर. मी एक सिरीज चालू केली आहे कोकण रत्न म्हणून. आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्याच घरातले आम्ही. होय का? मेन घर आमचं गावात आहे. हो. त्यांच्याबद्दलची अशी थोडीशी माहिती, थोडंसं गाव बघायचं होतं मला फक्त. सांगतील ना? समोर घर बघत आहात ना, ते शहीद तुकाराम ओंबळे सर, त्यांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्याच घरी मी आता जात आहे. आणि ते बोलले की चला अगोदर चहा घ्या, नंतर तुम्ही पुढचा प्रवास चालू करा. तर हे काय आहे? हाय काय? येतो जाऊन. ते मला तिथे घेऊन जात आहेत. तर बघा, आज इकडची जत्रा. श्री लेक बाबा मंदिर, हा मंदिर आहे बघा. ओ बाबा, हे दुकान आहे बघा सर्व. आणि तुम्ही जे हे समोर बघत आहात तेच शहीद तुकाराम ओंबळे सर यांचं घर आहे. केळंबे या गावामध्ये त्यांचं घर बघा. घरात आलेलो आहे मी. घर बघा, जुन्या पद्धतीचं आणि छान घर आहे. आणि शहीद तुकाराम ओंबळे सर यांचा फोटो आपण बघू शकता. धर्मवीर संभाजी महाराज. सन्मानपत्र तुकाराम गोपाळ ओंबळे सर. मी सरांच्या घरी आलो. त्यांनी मला कांदे पोहे, थंडा आणि खूप छान पद्धतीने पाहुणचार केला माझा. हे जे तुम्ही बघत आहात, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील केडंबे हा गाव आहे. आणि अतिशय सुंदर असा गाव आहे.
हा बघा, हा केडंबे गाव आणि आज इकडची जत्रा आहे. केडंबे गावचे सरपंच. मी महादेव लक्ष्मण ओंबळे, सरपंच केडंबे, तालुका जावली, जिल्हा सातारा. आमचे चुलत बंधू शहीद तुकाराम गोपाळ ओंबळे हे केडंबे येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि पुढील शिक्षण 8वी 9वी 10वी केळघर येथे झालेलं आहे. त्यांनी पोलीस सेवेत असताना कसाबला जिवंत पकडला. त्यात त्यांना गोळी लागली, त्यातच त्यांचा अंत झाला. तरी 14-15 वर्ष झाली तर, परंतु अजून त्यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक झालेलं नाही. ही आमची खंत आहे. आम्ही 71 कोटीचं एस्टिमेट शासनाला दिलं, ते अद्यापपर्यंत मंजूर झालेलं नाही. हे केडंबे गावचे एकमेव पोलीस ऑफिसर होते आणि PSI झाले होते. मरणोत्तर अशोक चक्र देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. हायेस्ट गॅलंटरी अवॉर्ड आणि ड्युरिंग पीस टाइम म्हणजे पीस युद्ध चाललेलं नसतं, म्हणजे देशाच्या अंतर्गत ज्या हल्ले बिल्ल्या शांतता काळामध्ये अशोक चक्र हे हायेस्ट गॅलंटरी अवॉर्ड आहे. त्याला फक्त मस्ती दिली म्हणजे मरणोत्तर. मी आता आहात केडंबे गावात. हे केडंबे गाव वेणा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे आणि हा भाग महादेवाच्या डोंगरांमध्ये वसलेला आहे. हे महादेवाचे डोंगर किती आहेत माहिती आहे? 5 डोंगर आहेत. ह्या 5 डोंगरावर 8 अष्टम मंदिरं आहेत पांडवकालीन, जी शंकराची मंदिरं आहेत. ह्या प्रत्येक मंदिरामध्ये जंगम हे त्या पांडवकालीन मंदिरांची पूजा अर्चा करतात. हे 5 डोंगर कोणते आहेत? की पहिला जो डोंगर तो शिंदे साहेबांचं जे गाव आहे दरे, चक्रदेवचं मंदिर, इकडे चक्रदेव उतेश्वर हे अष्टमंदिरापैकी 2 मंदिर आहेत. नंतर येतं तळदेव, जिथे तुमचं तापोळा आणि तळदेव हा एक डोंगर येतो. त्याच्यानंतर डोंगर येतो हा समोरचा डोंगर, याच्यावर तुम्हाला गाळदेव, धारेश्वर आणि एक मोरेश्वर ही मंदिर आहेत. पुन्हा हा एक डोंगर, या डोंगरावर तुम्हाला भूतेश्वर आणि दिवदेव अशी इथे मंदिरं आहेत. आणि पुढे आणखी एक 5 गणीचा डोंगर आहे. आणि हा पांडवकालीन डोंगरांचा आणि या अष्टमंदिरांचा अधिपती म्हणजे महाबळेश्वर, जो क्षेत्र महाबळेश्वरला वसलाय. आणि ह्या सगळं 5 डोंगरांचं महत्व म्हणजे ह्या डोंगरावर असणाऱ्या वस्त्या आणि या डोंगराच्या पायथ्याशी असणारी ही गावं, ह्या गावांची जी ग्रामदेवते आहेत, एक तर जननी देवी असणार, नाही तर भैरवनाथ असणार. कारण इथे शंकरांनी आणि पार्वतीने असं म्हणतात की जवळजवळ 5 लाख वर्षे त्यांनी वास केलेला आहे या भागामध्ये, म्हणून हे महादेवाचे डोंगर म्हणून हे प्रसिद्ध आहे. स्वतःच्या मालकीची केडंब्याची 2.5 एकर जमीन स्मारकासाठी दिलेली आहे. प्राथमिक केंद्र शाळा केडंबे ही गावची शाळा आहे. ह्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि हा गाव आहे. मी एकनाथ ओंबळे, अशोक चक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम गोपाळ ओंबळे यांचा चुलत भाऊ. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की दादांचा जन्म जावली तालुक्यातील केडंबे या अतिशय दुर्गम भागातील गावामध्ये झाला आणि लहानपणी शाळेचं शिक्षण घेत असताना सामान्य कुटुंबातून दादा अगदी आईवडिलांना मदत व्हावी म्हणून लहानपणापासूनच ते शाळा शिकत असताना कैरीचा व्यापार करायचा. म्हणजे अगदी अवघड झाडांवरती चढून आंबे काढायचे, ते विक्री करायचे आणि अशा प्रकारे घरच्यांना हातभार लावत त्यांनी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्यानंतर मग नोकरीच्या निमित्तानं ते मुंबईला गेले. मग मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या पुढे 2-3 नोकरींचा ऑप्शन आलेला. म्हणजे BSTचा जॉब आलेला, पोलीस भरतीचा विषय आलेला आणि असे विषय आलेला असताना मग दादाने एक मनामध्ये निश्चय केला की मला जर नोकरी करता करता माझ्या देशाची सेवा करता आली, समाजाची सेवा करता आली तर ती फार चांगली अपॉर्च्युनिटी असेल. आणि म्हणून मग दादानी त्यावेळेस पोलीस सेवेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय प्रामाणिकपणे पोलीस सेवेत काम करत असताना ते म्हणजे त्यांचे सहकारी अनेक ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी काम केलं त्या ठिकाणचे अनेक सहकारी दादा शहीद झाल्यानंतर घरी येऊन गेले
आणि त्यावेळेस त्यांचा प्रत्येक सहकारी हा अतिशय अभिमानानं सांगत होता की आमच्यासोबत काम करत असताना उंबळे साहेब अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे आजकाल पाहतो आपण पोलिसांच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं, पण दादांच्या बाबतीत असं चुकूनही त्यांचा कुठला सहकारी बोलत नव्हता किंवा त्यांच्या हाताखालच्या सहकाऱ्यांना सुद्धा अतिशय ते प्रेमाने वागवत त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने सेवा बजावून घेत होते. आणि असं होत असताना म्हणजे अगदी लहान मुलांविषयी त्यांना प्रचंड कळवळा होता की म्हणजे वाटेत जाताना एखादं अगदी सेमडं मूल जरी रस्त्याला जाताना दिसलं तरी दादा त्याला आवडीनं कडेवरती घ्यायचे. दादांच्या खिशामध्ये नेहमी चॉकलेट्स वगैरे असायचे, ते लहान मुलांना चॉकलेट द्यायचे. असं म्हणजे लहानापासून आबालवृद्धापर्यंत सगळ्यांनाच म्हणजे दादा अगदी गावावरून पोलीस सेवेतून आले की गावी देखील त्यांच्या सभोवती गावातील आमच्या मंडळींचा, गावामध्ये काम करणाऱ्या मंडळींचा गराडा पडायचा की बाबा आपला एक गावातील सुपुत्र पोलीस सेवेत आहे. मग कोणाची अडीअडचण असेल तर त्या अडीअडचणींना देखील दादा मदत करायचे. आणि असं करत असताना हा कार्यकाल जात असताना ते नेहमी बोलताना बोलायचे की मी पोलीस सेवेचं काम करत आहे तर मी पहिला माझ्या देशाचा आणि नंतर मी कुटुंबाचा, असे एक त्यांच्या मनामध्ये याविषयी प्रचंड म्हणजे जे आपण म्हणतो आत्मीयता देशसेवेविषयी ती सातत्याने आम्हाला दिसायची. म्हणजे आपल्या कुटुंबाच्या अगोदर त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिलं होतं, आपल्या नोकरीला प्राधान्य दिलं होतं. आणि अशा प्रकारे काम करत असताना 26/11ला जो हमला झाला आपल्या देशावरती, आपल्या राज्यावरती, त्यावेळेस अगदी सातत्याने प्रामाणिकपणे पोलीस सेवा बजावत असलेले आमचे बंधू हुतात्मा तुकाराम उंबळे यांनी त्या दिवशी देखील ज्या वेळेस कामा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी टर्मिनल या ठिकाणी अतिशय निरपराध लोकांना मारण्याचा म्हणजे भ्याड हल्ला अतिरेक्याने केला, त्यात अनेक निरपराध लोक मारली गेली. आणि मग तो हल्ला म्हणजे कामा हॉस्पिटल पासून गिरगाव चौपाटीच्या दिशेने ज्यावेळेस अतिरेकी आले त्यावेळेस गिरगाव चौपाटी या ठिकाणी ज्या ठिकाणी दादांचा आज तिथे पुतळा बांधला गेलेला आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणीच त्या अजमल कसाबला दादांनी पकडलं. आणि हा प्रकार झाल्यानंतर आम्ही कुटुंबियांनी पोलीस अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली. आणि त्यावेळेस आम्ही त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं की ज्यावेळेस बॅरिकेड्स लावलेले पोलिसांनी ते बॅरिकेड्स तोडून जाऊ शकत नव्हते अजमल कसाब आणि त्याचा जो साथीदार होता. मग त्यांनी युटर्न घेऊन पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुदैवानं ती त्यांची गाडी डिवायडरवरती अडकली आणि डिवायडरवरती गाडी ज्यावेळेस अडकली त्यावेळेस अजमल कसाबने त्याच्या हातामध्ये असलेली AK-56 बाहेर काढली आणि तो अटॅकच्या तयारीत असताना जशी AK-56 त्यांनी बाहेर काढली तर दादांच्या सोबत जे पोलीस बांधव होते ते गर्भगळीत होऊन खऱ्या अर्थानं चौपाटीला जो दगडी कठडा होता त्या कठड्याच्या आड जाऊन लपले. मात्र त्याही परिस्थितीमध्ये दादांनी विचार केला की जर आता या अजमल कसाबला सामोरा गेलो नाही तर माझ्या समवेत असलेले माझे सहकारी देखील मारले जातील, मी सुद्धा मारला जाईल आणि पुढे जाऊन अनेक निरपराध लोक मारली गेली असती. त्यावेळी दादांनी क्षणाचाही विचार न करता या क्षणाला माझ्या जीवाचं काही बरं वाईट हो पण या पुढचे जे प्रसंग होतील ते प्रसंग या माझ्या प्रसंगातून मला टाळता येतील. आणि मग दादा धावत जाऊन अजमल कसाबला त्यांनी मिठी मारली आणि अजमल कसाबला मिठी मारण्या अगोदर दादांच्या शरीराची अक्षरशः गोळ्यांनी चाळण झालेली, दादांच्या शरीरामध्ये अक्षरशः 20-22 बुलेट लागल्या, त्यांच्या त्या बनियांची अक्षरशः चाळण झालेली म्हणजे अक्षरशः. आणि त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी अजमल कसाबला घट्ट मिठी मारून ठेवला. आणि नंतर मग तिथे ड्युटीवरती असलेल्या इतर पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी कसाबला नंतर पकडला गेला. आणि खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष स्वातंत्र्य काळानंतर आपल्या देशावरती जे आतंकी हमले होत होते पण त्या आतंकी हमल्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला एव्हिडन्स मिळत नव्हता, पुरावा मिळत नव्हता. तो पुरावा आमच्या बंधूंनी
आज जगाला दाखवून दिला आजमल कासबला जिवंत पकडून. आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये अगदी प्रगत राष्ट्रांना देखील जिवंत अतिरेकी पकडणं शक्य झालं नव्हतं. ते काम भारताच्या आपल्या सुपुत्रानं आणि आमच्या गावच्या सुपुत्रांनी ते काम करून दाखवलं. याचा नितांत आदर आहे. म्हणजे नेहमीच मी म्हणत असतो आमच्या कुटुंबियातील लोकांना की आपल्या 10 पिढ्यांचा दादानी उद्धार केला खऱ्या अर्थानं. कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरायचंच आहे, पण ते मरण कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणाकडे पाहायचं असेल तर ते निश्चित आमचे चुलत बंधू हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्याकडे पाहावं लागेल की जगावे मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कारण जीवन आणि मरण यातला जो प्रवास असतो तो कसा झाला पाहिजे. हा जीवन मला कशासाठी मिळालेला आहे, ते जीवन माझ्या कुटुंबियांसमवेत माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी मला व्यतीत करायचा आहे. हा भाव खऱ्या अर्थानं दादा घेऊन जगले आणि एक आदर्श येणाऱ्या पिढीसमोर आपल्या येणाऱ्या भारतातील आपलं उज्ज्वल भविष्य असलेल्या तरुणांसमोर ठेवण्याचं काम हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी केलेलं आहे असं अभिमानाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि आम्हाला सर्वच कुटुंबियांना आमच्या गावाला त्याचा नितांत आदर आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीने माहिती दिली मला. आणि संध्याकाळची वेळ झाली, सकाळी 7ला निघालो आणि आता तुम्ही बघू शकता की 7 वाजलेले आहेत, म्हणजे 12 तास झालेले आहेत. चला, आणि सरांनीच आता अरेंजमेंट केलं आहे कुठे राहायचं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर चला, आता मी केडंबे गावामध्ये स्टेसाठी इथे झालेलो आहे. गाडी इथे पार्क केलेली आहे आणि सुजित भाई आहे तिथे. तर यांचा ॲग्रो टुरिझम आहे. किती रूम आहेत आपल्याकडे? 6 रूम आहेत. ओके. आपलं एक कृषी पर्यटन आहे. शेतामध्ये राहणं, हॉटेल टाईपमध्ये नाही आहे. या ठिकाणी सगळं तुम्हाला शेतीमध्ये आणि आमच्या शेतामध्ये जे काय आम्ही पिकवतो तेच आपण इथल्या येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही जेवणामध्ये देत असतो. चला, हे बघा खूप छान असा प्लेस आहे. ते हे आता झाडं लावलेली आहेत का? 4 वर्ष झाली. इंस्टाला पेज आहे तुमचा? त्याचं नाव काय? शांतूबाग. ओके, मस्त प्लेस आहे. हा रूम आहे आणि बेड बघा तुम्ही. हा पूर्ण असं चिऱ्याचं बांधकाम करूनच बेड तयार केलेला आहे. अशा प्रकारे रूम आहे. फॅन हा आहे आणि कडचा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. वा, अप्रतिम. जेव्हा सकाळी दुपारी होतो मी खूप गरमी होती, परंतु आता रात्री आहे मी इथे असं थंडी वाटते. मला असं वाटतच नाही की गरमी चालू आहे. खूप शांत असं प्लेस आहे इथे. जर कधी तुम्ही साताऱ्याला आलात आणि केदंबे ह्या इथे आलात तर नक्की ह्या इथे भेट द्या. आणि रात्री आता जेवतोय पण व्हेज आहे. सर बोलत होते की नॉनव्हेज घ्या, बोला नको आज व्हेज खाऊया आपण. तर व्हेज आहे बघा. हे बघा इथे बघा भेंडी फ्राय केलेली आहे बघा. इकडचा राईस बघा, यांच्याच फार्म मधला राईस आहे. सर्व प्रकारे यांच्या इकडचेच आहे. मतलब पनीर खाल्लं तर पनीर पण इकडचंच होतं, भेंडी पण इकडचीच होती आणि राईस पण इकडचंच आहे. पूर्ण झालेला आहे. जेवण खूपच छान होता. इकडचा टेस्ट आणि नवीन ट्राय केला मी. भेंडी फ्राय ही नवीन ट्राय केली मी, अजूनपर्यंत ट्राय नाही केलेली कधी. आणि इकडचा राईस पण खूप छान वाटला मला. विचार करत होतो की कुठेतरी जाऊन सिटीमध्ये जाऊन मी हॉटेलला थांबेन, पण इथे आलो, या ॲग्रो टुरिझममध्ये आलो इथे. आणि आल्यानंतर एवढं थंडगार वातावरण आहे ना, असं वाटतच नाही आहे की मे महिना चालू आहे. खरंच आता मला वाटतं 20 डिग्री
असेल आणि थोड्या वेळाने मला वाटते 15 डिग्रीपर्यंत येते. खूप मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड झाला. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. झोप मागतात. खुदा हाफिज. मिलते वापस वीडियो में.